विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। केंद्र सरकारने 2022 पासून 2024 पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केला होता तो आता सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा अखेर आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात करण्यामध्ये आली आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विम्याचा 1 पण रुपया आला नसेल तर तुम्हाला बघा 2 ते 4 तासांच्या आतमध्ये नक्कीच पीक विमा मिळणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता वितरण सुरू करण्यामध्ये आलं आहे। आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, आज तुमच्या खात्यावरती 20,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हा पीक विमा 2022 पासून 2024च्या बघा या ठिकाणी 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा सोडण्यासाठी सरकारकडून आता मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगितलं आहे की पीक विमा आता जमा केला जात आहे। त्यामुळे हे 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, ज्यांचे बँक खाते पोस्टामध्ये असेल किंवा महाराष्ट्र बँकेमध्ये असेल, जर बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर बघा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल किंवा जिल्हा सहकारी बँकेमध्ये असेल तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तुम्हाला 2 ते 4 तासांच्या आतमध्ये पीक विमा पडायला सुरुवात होत आहे। गेल्या महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती। सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ पसरत गेले होते। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परवा पीक विमा येईल, फक्त सर्वजण बोलतच होते, परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विमा जमा झालेला नव्हता। याची जेव्हा पत्रकारांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना विचारणी केली तेव्हा मुख्यमंत्री मोदी यांनी तातडीने आदेश कृषी विभागाला दिल्याचं पाहायला मिळत आहे। टोटल 20,000 रुपये हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की फायनल निर्णय असतो आणि शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आज ठरत आहे। 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहतात त्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, तुमचा जिल्हा जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर खरोखर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, गेल्या भरपूर महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विम्याची वाट पाहिलेली आहे हे आम्हाला माहीत आहे। तुम्ही विचार करत होता पीक विमा आज येईल, उद्या येईल अशी तुम्ही वाट पण बघत होता, परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं एक्झॅक्टली तारीख काय आहे, कोणत्या दिवशी पीक विमा येणार, त्यासोबत किती वाजता पीक विमा येणार। पहा आता तुम्हाला तारीख, वार, दिवस आणि टायमिंग देखील आपण सांगत आहोत। त्यासोबत 16 जिल्ह्यांची यादी सरकारने आज सांगितली आहे। या 16 जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही नक्कीच चेक करून घ्या। आता बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री मोदी यांनी आता डायरेक्ट पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे पीक विमा तुम्हाला 2 ते 4 तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडत नाही। तर पण शेतकरी बांधवांनो बघा, 2022 जे काही साल होतं त्यानंतर शेतकरी बांधवांनो 2023 पण साल आणि 2024 पण बघा अशा ठिकाणी गेल्या 2 ते 3 वर्षापासून
तुम्ही कधी पण या ठिकाणी पीक विमा भरला असेल, बघा या वर्षामध्ये शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते, तर तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा सोडण्याचं मुहूर्त सरकारने ठरविलं आहे. मुहूर्त आता लागल्याचं पाहायला मिळत आहे. टोटल 16 जिल्ह्यांची यादी सरकारने आता बँकांना देऊन टाकल्यामुळे आता प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे. यामध्ये 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा रखडलेला केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता 2 ते 4 तासांमध्ये जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अखेर फायनल निर्णय आता मुख्यमंत्री साहेबांकडून घेण्यामध्ये आला आहे. आता बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार, बघा हे देखील सरकारने आता सांगण्यात आलं आहे, जाहीर करण्यामध्ये आलं आहे. हेक्टरी कोणत्या पिकाला किती मिळणार हे पण या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की प्रत्येक पिकानुसार शेतकऱ्याला पीक विमा वेगळा मिळणार आहे. 2022, 2023 आणि 2024 बघा शेतकरी बांधवांनो, या वर्षांमध्ये तुमच्या पिकाचे कोणते नुकसान झाले आणि अर्ज भरताना तुम्ही कोणते पिकं नोंदवली गेली आहेत, त्यानुसार तुम्हाला वेगवेगळा पीक विमा खरोखर आता मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर या ठिकाणी सोडण्यामध्ये येत आहे. आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यासाठी सरकारने आता निर्णय घेतला आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा टोटल या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली आहे. पण त्याआधी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे याची माहिती समजून घ्या, याची यादी समजून घ्या. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवटच व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे त्यांना कोणत्या पिकाला किती पीक विमा भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे हे स्पष्टपणे समजत नाही आणि अडचण येतात. आणि जेव्हा त्यांना पीक विमा मिळाला नाही तेव्हा ते मेसेज करायला लागतात. तर तुम्ही असं काही करू नका. तुम्ही अगोदरच समजून घ्या की तुम्हाला काय करायचं आहे. जर पीक विमा नाही भेटला तर बघा पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकू सध्या शेतकऱ्याला कंटाळा आला आहे. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे. आणि खरोखर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता आपण पाहून घेऊया कोणत्या पिकाला किती पीक विमा भेटणार आहे. जर तुम्ही भात पीक पेरलं असेल, बघा तुम्ही कोकणामधील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी भागातील असाल आणि गेल्या 3 वर्षामध्ये तुमचं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं, तर तुम्हाला 3 वर्षांचा मिळून 50,000 रुपयांपेक्षा जास्त पीक विमा तुमच्या खात्यामध्ये 4 तासाच्या आतमध्ये जमा केला जात आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा जर या ठिकाणी तुमचं भात पीक असेल, बघा सरकारने सांगितल्यानुसार जर तुमचं भात पीक असेल तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत हेक्टरी पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर तुम्ही सोलापूर आणि सांगली बघा इथले जर असाल तर बघा बाजरी पिकाचे तुमचं जर नुकसान झालं असेल तर आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, जर तुमच्या नुकसानच झाले असेल, तुम्ही पीक विमा पण भरला असेल तर तुम्ही आता चिंता करू नका. 32,000 रुपयांचा पीक विमा येत्या 2 ते 4 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता आदेश काढले आहे. त्यामुळे जर तुमचे बाजरी पीक असेल तर तुम्हाला 32,000 रुपयांपेक्षाही जास्त निधी आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा सरकारने यादी जाहीर केलेली आहे. जर तुमचे 2022, 2023 आणि 2024 मध्ये भुईमूग पिकाचे नुकसान झाले असेल तर भुईमुगाला 45,000 रुपये 3 वर्षांचा मिळून पीक विमा आता मंजूर करण्यामध्ये आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा खरोखर आता सुरू करण्यामध्ये आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आजचा दिवस गोड नक्कीच जाणार आहे. आणि बघा रात्रीपर्यंत वितरण सुरू आहे. रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कधीही तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. बघा कदाचित आज जरी तुम्हाला पीक विमा भेटला नाही तर उद्या
तुम्हाला पीक विमा भेटणार आहे. सरकारने 16 पात्र जिल्ह्यांची यादी आता सांगितली आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघून घ्या. भुईमूग पिकाला 45,000 बघा या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या, 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. या 16 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे. जर सोयाबीन पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल गेल्या 3 वर्षामध्ये, कोणत्याही वर्षी असेल बघा, परंतु या 3 वर्षापैकी एका वर्षी तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा, तर तुम्हाला बघा सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. तो म्हणजे की 3 वर्षांचा मिळून 55,000 रुपये हेक्टरी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा आता मिळणार आहे. त्यानंतर बघा सर्वात जास्त पीक विमा सोयाबीनला आला आहे. पुढे कापूस आणि वगैरे सर्व पिकं सांगण्यामध्ये आले आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वाटपाला आज 2 ते 4 तासामध्ये मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतरचे पीक जाणून घ्या म्हणजे की मूग पीक. मूग पिकाचा जर आपण विचार केला तर 2022 पासून ते 2024 मध्ये तुम्ही कधी पण पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट निधी 28,000 रुपये 3 वर्षांचा मिळून एकत्रितपणे तुम्हाला आता साहेबांच्या आदेशानंतर देण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे काही शेतकऱ्याला 20,000 रुपये पीक विमा येणार आहे, पण काही शेतकऱ्याला त्यांच्या पिकानुसार जास्त नुकसान झाले असेल तर बघा जास्त पीक विमा आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, पुढचे पीक म्हणजेच की उडीद पीक. जर उडीद पिकाचे तुमचं नुकसान गेल्या 3 वर्षामध्ये झालं असेल तर आता सरकारच्या माध्यमातून सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती बघा 25,000 रुपये हेक्टरी 3 वर्षाचं मिळून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हे खरोखर आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजेच की फायनल निर्णय आता झालेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट जर तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी सरकारने आता दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, हा शेवटचा टप्पा आता मिळणार आहे. यामध्ये टोटल 16 जिल्हे सांगण्यामध्ये आलेले आहे. बघा पुढचे पीक म्हणजे की तूर पीक. जर तूर पिकाचा विचार केला गेल्या 3 वर्षामध्ये तुमचं नुकसान झालं असेल तर बघा या ठिकाणी 47,000 3 वर्षाचा मिळून रखडलेला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करायला आता सरकारने सुरुवात केली आणि पीक विमाला मंजूर मिळाली आहे. त्यामुळे आज ज्या शेतकऱ्यांचे तूर पिकांचे नुकसान झाले त्यांना पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर बघा सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे तो म्हणजे की कापूस नावाच्या पिकाला. बघा कापसाचा जर विचार केला तर हेक्टरी 3 वर्षांचा मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता मोठा फायदा मिळणार आहे, कारण 3 वर्षांचा मिळून पीक विमा सर्वात जास्त निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे. परंतु कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का हे तुम्ही आता नीट लक्ष देऊन बघायचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आज 2 ते 4 तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप रखडले होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देण्यासाठी ऑर्डर आता काढल्यामुळे आज या ठिकाणी पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, जो काही पीक विमा आहे बघा हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करणाऱ्या प्रमुख बँकांमध्ये जमा होत आहे. बघा आता हा निधी केंद्र आणि राज्य असे दोन्ही सरकार देत आहे, परंतु बघा या महत्त्वाच्या बँकांमध्ये
सर्वात अगोदर हा निधी जमा केला जात आहे. तर बघा या बँकांमध्ये जिल्हा मध्यवर्ती या देखील बँकेमध्ये किंवा जिल्हा सहकारी या देखील बँकेमध्ये निधी जमा केला जात आहे. आणि बघा बँक ऑफ महाराष्ट्र यांना देखील प्राधान्य देण्यामध्ये आलं आहे, जिला की SBI बँक म्हणतात. म्हणजे की बघा स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक आणि पोस्ट ऑफिस बँक. बघा तुमचं जर आधार लिंक खातं असेल तर बघा सरकारच्या माध्यमातून बघा या 12 प्रमुख बँकांमध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांनी यापैकी आपले बँक खाते कोणत्या बँकेमध्ये काढलेलं आहे हे नक्कीच तपासून घ्यावं. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर सरकारने सांगितल्याप्रमाणे पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होणाऱ्या 16 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये नंदुरबार जिल्हा बघा 2.7 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये 2.96 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरत आहे. आता परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बघा 1.86 लाख म्हणजे की 1 लाखापेक्षाही जास्त शेतकरी पात्र ठरलेले आहे. आणि बघा यवतमाळचा जर विचार केला 2.77 म्हणजे की 2 लाखाहून अधिक शेतकरी यासाठी पात्र आहे. या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच बघा बीड, जालना, धुळे, छत्रपती संभाजीनगर. बघा आता छत्रपती संभाजीनगर आणि बघा बीड, जालना, धुळे अशा जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये 3.5 लाख आपण म्हणूया किंवा 3 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहे. त्यानंतर सोलापूर, जळगाव, सातारा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. बघा कापूस, सोयाबीन जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 55 ते 60 हजार रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे जो काय कमी निधी आहे, कमी पीक विमा आहे, हे छोट्या पिकांसाठी या ठिकाणी सरकारने लावलेला आहे. परंतु कापूस, सोयाबीन, तूर असे जे काय पीक आहे अशा पिकांना सर्वात जास्त निधी सरकारने सांगितला आहे. आणि सर्वात जास्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याला चिंता करण्यासारखं काहीच कारण नाही. बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.